हॅलो फ्रेंड्स, जय एकलव्य. आज मी पहिल्यांदाच एक रेसिपी घेऊन आलेली आहे. यापूर्वी मी कधीही कुठलीही रेसिपी टाकलेली नाही. आज मी बनवणार आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ ही सर्वात पहिले पाण्यात भिजून घेणार आहे. पाण्यामध्ये थोड्या वेळ जास्तच भिजत ठेवते, 5-1 मिनटं. त्याचे टर्ली हे वेगळे होण्यासाठी. उडदाची डाळ ही बहुतेक जणांना आवडत नसते, परंतु माझ्या मिस्टरांना खूप आवडते. तर मी हा राशनचा तांदूळ घेतला आहे. तो स्वच्छ धुवून घेते. त्याचा भात टाकते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. मला राशनचे तांदूळच आवडतात, इतर तांदूळ नाही आवडत. त्याच्यामुळे मी राशनचाच तांदूळ घेत आहे. त्याच्यामध्ये पुरेसं पाणी टाकून गॅसवरती पातेलं ठेवून देते. आणि चवीपुरतं मीठ टाकून गॅस पेटवून घेते. आणि इकडं जी आपण डाळ भिजायला ठेवलेली होती ती मी कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये पुरेसं तितकं पाणी घालून, कमीच पाणी घालायचं, जास्त पाणीही घालायचं नाही. जास्त पाणी घातलं तर ते वरती जातं. कुकरची शिट्टी वाजल्यानंतर सगळं वरती पाणी येऊन जातं. त्याच्यामुळं कमीच पाणी घालायचं की जेणेकरून ते वरती येऊ नये. आता गॅस पेटवून घेते आणि त्याच्यावरती कुकर ठेवून देते. त्याच्या साधारणतः 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या असतात. आता तोपर्यंत शिट्ट्या होतपर्यंत मी हे लसूण असे सोलून घेतलेले आहेत. आणि हे मिरच्यांचे बारीक काप करून घेतले आहे. मी बहुतेक आता सध्या माझा बाळ पण खाता असतं ना, तर त्याच्यामुळे जास्त तिखट लागू नये म्हणून मी 2च मिरच्या घेतल्या. तुम्हाला जास्त टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता तुमच्या प्रमाणानुसार. तर मी हे जे बारीक कट करून घेतले आहे. मी मिक्सरमधून पण काढणार होते, दळून घेणार होते बारीक, पण मला आता हे घाईमध्ये बनवत आहे मी, आणि सहज रेसिपी काढत होते. तर मी हे सगळं असं बारीक सगळं कापून झालेलं आहे. हे असे बारीक काप करून झालेले आहेत. तर इकडे कुकरच्या शिट्ट्याही वाजून झालेल्या आहेत. 2-3 शिट्ट्याच काढून घ्यायच्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता मी कुकर खाली उतरून घेतलेलं आहे. ते थंड झालेलं होतं. हे बघा, आपली डाळ शिजलेली आहे. अतिशय चिकन आणि बारीक आणि खूप छान शिजलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता मी हे बारीक त्याच्यामध्येच कुस्करून घेते. त्याला चॉपरनं किंवा मॅशरनं मॅश करायची गरज पण नाही आहे. इतकी बारीक शिजलेली आहे आणि चिकन शिजलेली आहे ही डाळ. तर मी एका वाटीमध्ये ती काढून घेते. सर्व डाळ एका वाटीमध्ये काढून घेते, कारण मला कुकरमध्येच फोडणीला घालायची आहे. आता मी हे कुकर गॅसवरती ठेवून देते फोडणीसाठी. 2-3 उभ्या एकतर तेल टाकायचं आहे. तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी तेल वापरता असाल तर तुम्ही कमीही तेल टाकू शकता. हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये साधारणपणे 3 उभ्या तेल टाकलेलं आहे. तर तेल हे तापू द्यायचं आहे थोडंसं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे टाकून घ्यायचे. जिरे थोडेसे हे होऊ द्यायचे, तळू द्यायचे. त्याच्यानंतर ज्या आपण पाकळ्या करून घेतल्या त्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्यानंतर बारीक केलेल्या मिरचीचे काप टाकायचे आणि ते चांगलं हलवून घ्यायचं. मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतरून हळद टाकायची. धने पावडर 2 चमचे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, ते मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग ही शिजवलेली डाळ वरून टाकून द्यायची आहे आणि ते मिश्रण एकमेव करून घ्यायचं. चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही पाणी घालू शकता. मी 1च तांब्या पाणी घातलं आहे, कारण आम्ही आता घरामध्ये 3घच जण आहोत. तुम्हाला पाहिजे तुमच्या तितक्या पद्धतीनं तुम्ही पाणी टाकू शकता. अशी एक खळखळ उकळी काढून घ्यायची आहे. चवीनुसार मी थोडंसं मीठ टाकलं आहे. जास्त टाकलं तर खारट होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडंसंच टाकलं आहे. आणि एक उकळी काढून घेतली आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त छान डाळ शिजलेली आहे आणि एकदम छान दिसत आहे.
मी नेहमी अशाच पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवत असते. हे बघा आपली डाळ तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि ही डाळ एका वाटीत काढून घेते. भातासोबत खायला खूपच छान लागते. तुम्ही ही ट्राय करून बघा. आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे. जर आवडले असेल तर नक्की सांगा. मी तुम्हाला परत अशा मस्त मस्त आणि छान छान रेसिपीज टाकत राहील. ही माझी पहिलीच रेसिपीज आहे. तुम्हाला आवडल्या तर नक्की सांगा. बाय.